नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असा अपडेट आहे. SDRFचे नवीन निकष जाहीर झालेत आणि या नवीन निकषानुसार शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला हेक्टरी 13,600 रुपये जर तुमची जमिनी जिरायती असेल यासाठी तुम्हाला 3 हेक्टरची मर्यादाही ठेवण्यात आलेली आहे. जर तुमची जमिनी बागायती असेल तर यासाठी तुम्हाला 27,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मिळतील आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला 3 हेक्टरची मर्यादा ठेवलेली आहे. शेतकरी बंधूंनो, खूप सारे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पण त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पाहिजे तसे पैसे त्या शेतकऱ्यांना आले नाही. काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली पण एकही रुपये शेतकरी बंधूंच्या खात्यावरती आला नाही आणि काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा तो जिल्हा अतिवृष्टी बाधित म्हणून या ठिकाणी दाखवला झाला नाही. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनामार्फत 4 नवीन GR या ठिकाणी शासन निर्णय काढण्यात आले आहे आणि या शासन निर्णयानुसार शेतकरी बंधूंनो, लवकरच तुमच्या खात्यावरती हेक्टरी 13,600 रुपये प्रति हेक्टर या दरम्यान पैसे टाकले जातील असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते. आता या ठिकाणी जे GR काढण्यात आले त्या GRनुसार किती शेतकरी पात्र आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रक्कम येणार आहे, SDRFचे जे नवीन निकष आहेत त्यानुसार तर आता असं सांगण्यात आलं आहे की शेतकरी बंधूंना हेक्टरी 13,600 रुपये दिले जातील. आता हे चारहीसुद्धा GR आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान जर नुकसान झाले असेल त्याचा GR या ठिकाणी वेगळा काढण्यात आलेला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये जुलै असेल, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल याचासुद्धा वेगळा GR काढण्यात आला आहे. म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यानुसार हे शासन निर्णय काढण्यात आलेले. आता तुमच्या महिन्यामध्ये जूनमध्ये सुद्धा नुकसान झालं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये, ऑक्टोबरमध्ये सुद्धा झालं आहे, सप्टेंबर असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव हे प्रत्येक वेळेस नवीन शेतकरी पात्र करून त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हे निकषानुसार पैसे दिले जाणार आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम जर बघितलं तर पूर्वी नाशिक असेल, मराठवाडा असेल, नागपूर असेल या विदर्भातील काही जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले नव्हते. आता त्या जिल्ह्यांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले. आता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आले आणि त्यांच्या खात्यावरती किती रक्कम ही टाकली जाईल हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, अमरावती विभागासाठी जो GR आला होता त्या GRमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झाली होती त्यासाठी 590 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला. मग अमरावती विभागातील जेवढे जिल्हे असेल तेवढे जिल्ह्याला आता कोणकोणते जिल्हे आहेत? अमरावती जिल्ह्यासाठी 62,000 शेतकऱ्यांना 75 कोटी 70 लाख या ठिकाणी मंजूर करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील 56,748 शेतकऱ्यांना 79 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये जे प्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यानुसार 34,000 शेतकऱ्यांना 51 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले. यवतमाळ जिल्ह्यातील 1,90,000 शेतकऱ्यांना 2 कोटी 18 लाख रुपये मंजूर करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील 65,400 शेतकऱ्यांना 73 कोटी 87 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. शेतकरी बंधूंनो, कोकण विभागामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आले. मग ठाणे असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पात्र करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील 59,000 शेतकऱ्यांना 35 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले. रायगडमधील 22,286 शेतकऱ्यांना 9 कोटी 36 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले. रत्नागिरी जिल्ह्यातील 1,930 शेतकऱ्यांना 33 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4,466 शेतकऱ्यांना 1 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले. पालघर जिल्ह्यातील 46,703 शेतकऱ्यांना 19 कोटी 79 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे कोकण विभागासाठी हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकरी बंधूंनो, त्याचप्रमाणे नागपूर विभागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी 6 कोटी 40 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले. मग त्यामध्ये अमरावती असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल असे सर्व जिल्हे या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले. धाराशिव जिल्ह्यातील 43 शेतकऱ्यांना 18 लाख रुपये मंजूर करण्यात आले. हिंगोलीमधील 877 शेतकऱ्यांना या ठिकाणी 1 कोटी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील 65 शेतकऱ्यांना 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील 422 शेतकऱ्यांना 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील 1,048 शेतकऱ्यांना 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले.
दुसरा टप्पा जो दिला होता विभागीय आयुक्तांना, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजुरीसाठी परत अमरावती जिल्ह्यासाठी 65 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये दिले. परत बुलढाणा जिल्ह्यातील 5436 शेतकऱ्यांना 3,10,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 90,000 रुपये. बुलढाणा जिल्ह्यातील परत दुसऱ्या टप्प्यामध्ये 975 शेतकऱ्यांना 3 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अहिल्यानगरमधील 3 शेतकऱ्यांना 42,000 मंजूर करण्यात आले आणि सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 9,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, हे अतिवृष्टीचे पैसे लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होईल. नवीन अतिवृष्टीच्या याद्या येतील. या याद्यानुसार ज्या शेतकऱ्यांचं नाव अजूनही अतिवृष्टीच्या यादीत नसेल त्यांना या ठिकाणी अतिवृष्टीची यादी आल्याने KYC करावं लागेल. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे आलेत पण त्यांचे पूर्ण पैसे आले नाही, त्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील. आणि काही जिल्हे या ठिकाणी अतिवृष्टीच दाखवली नव्हती, त्या जिल्ह्याच्या सुद्धा नवीन याद्या येतील आणि लवकरच त्या शेतकरी बंधूंची KYC केली जाईल. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया शेतकरी बंधूंनो अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.